नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जे सगळे नवीन विद्यार्थी असतात त्यांच्या मनात एक शंका नेहमीच असते, ती म्हणजे की सर मी आता एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करतोय, पण मी नेमकं राज्यसेवा करावी की कंबाईन करावी. आता हा जो प्रश्न आहे हा ऑलमोस्ट जेवढे पोरं एमपीएससीचा अभ्यास करायला येतात त्या प्रत्येकाच्या मनात असतो. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी राज्यसेवेचा अभ्यास करावा की कंबाईनचा अभ्यास करावा, आणि तर करावा तर का बरं करावा, या सगळ्या बाबींचा आपण अनालिसिस प्रॉपर विश्लेषणासोबत तिथं मी सांगणार आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा कोणत्याही परीक्षेला जर तुम्ही टार्गेट करत असाल, जसं कंबाईन करायची की राज्यसेवा करायची, तर पहिले तर परीक्षेची पद्धती कशी होतं हे पहिले समजून घ्या. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण कंबाईन परीक्षेबद्दल बघतो तर कंबाईन परीक्षा ही कशी आहे, 2 टप्प्यात होणारी परीक्षा आहे. पहिला टप्पा जो असतो तो प्रिलिम्स असतो, ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतात, आणि दुसरा टप्पा जो असतो त्याला मुख्य परीक्षा म्हणतो, ज्याला आपण मेन्स परीक्षा म्हणतो. आणि हे दोनही टप्पे जे असतात कंबाईन परीक्षेचे ते कसे असतात, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात, म्हणजे एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे दोन्ही पेपर विचारले जातात. आणि दुसरं म्हणजे राज्यसेवा ही जी परीक्षा आहे, ठीक आहे, आता राज्यसेवेची परीक्षा 3 टप्प्यात होते. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, ठीक आहे, दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षेचा, आणि तिसरा टप्पा असतो इंटरव्ह्यूचा. ठीक आहे, तर राज्यसेवेची जी परीक्षा असते ही 3 टप्प्यात तिथं कंडक्ट केली जाते. आणि यामध्ये लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेचा हा जो पेपर आहे हा एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये होतो, मुख्य परीक्षेचा हा जो पेपर आहे हा उत्तर लिखाणाच्या फॉर्मॅटमध्ये होतो, म्हणजे इथे तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. ठीक आहे, आणि इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी मुलाखत असते, पर्सनॅलिटी टेस्ट असते. म्हणजे लक्षात ठेवा की राज्यसेवेचा पॅटर्न 3 टप्प्यात आहे, कंबाईनचा पॅटर्न 2 टप्प्यात आहे. आणि या दोन्ही टप्प्यात ज्या परीक्षा होतात या एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये होतात. आणि राज्यसेवेची जी परीक्षा असते पूर्व परीक्षा एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असते, मुख्य परीक्षा उत्तर लिखाणाच्या स्वरूपात असते, आणि याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट असते, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. आणि इंटरव्ह्यूला तब्बल 175 मार्क हे लक्षात ठेवा. तर हे झालं दोन्ही परीक्षेचं प्रारूप. आता यामध्ये नेमकं मग काय, आपण कंपॅरिझन कुठून करतो, सर इथे तर आम्हाला उत्तर लिहायची आवश्यकता नाही आहे, इथे एमसीक्यूज आहे म्हणजे खूप सोपा पॅटर्न आहे. असं होत नाही. आपण फक्त पॅटर्न पाहून आपण परीक्षा सोपी की कठीण हे ठरवू शकत नाही, लक्षात ठेवा. इथे जनरली विद्यार्थ्यांना डाऊट काय येतो, सर इथे मुख्य परीक्षेत उत्तर लिखाण करायचं म्हणजे खूप कठीण असेल, आमच्या अवाक्याबाहेर असेल. असं काहीही राहत नाही, हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम तुमच्या मनातला हा जो न्यूनगंड आहे परीक्षांबद्दलचा ना, किंवा परीक्षेकडे पाहण्याचा हा जो समज आहे हा गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो, की एमसीक्यू असेल म्हणजे सोपं राहतं आणि उत्तर लिखाण असेल म्हणजे कठीण राहतं, असं अजिबात राहत नाही. हा पहिले पॅटर्न समजून घ्या. त्यानंतर आता बघा दुसरा मुद्दा असा येतो की नेमके सर विषय कसे राहतात. आता बघा एमपीएससी राज्यसेवेचं मी तुम्हाला सांगतोय, राज्यसेवेचा जेव्हाही आपण सिलेबस बघतो तर राज्यसेवेमध्ये ब्रॉडली सब्जेक्ट कोणते आहेत, तर पहिले आहे इतिहास हिस्ट्री, दुसरा आहे जॉग्रफी, तिसरा आहे पॉलिटी, चौथा आहे इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, त्यानंतर 5वा आहे एन्व्हायरमेंट, आणि 6वा आहे जनरल सायन्स. ठीक आहे, जनरल सायन्स, आणि 7वा आहे इथिक्स सब्जेक्ट. आणि बाकी जे सब्जेक्ट्स आहे राज्यसेवेचे हे लहान लहान आहे, म्हणजे उदाहरणार्थ इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे हे प्रमुख जे सब्जेक्ट आहे लक्षात ठेवा. काय आहे, एक आहे हिस्ट्री, ठीक आहे, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स आणि इथिक्स. आता यामध्ये राज्यसेवे परीक्षेमध्ये इथिक्स हा विषय काय आहे, हा नवीन विषय आहे. म्हणजे हा इथिक्सचा सब्जेक्ट फक्त आणि फक्त राज्यसेवेला आहे. पण बाकी इतर जे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले आहेत हे सगळे सब्जेक्ट कंबाईनला देखील कॉमन आहे. म्हणजे काय, जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर कंबाईनचा पूर्व परीक्षेचा बऱ्यापैकी तुमचा अभ्यास त्याच्यात समावलेला असतो, आणि मुख्य परीक्षेचा जवळपास 86% अभ्यास मुख्य परीक्षेचा कंबाईनचा तुमचा राज्यसेवा करता करता कव्हर होतं. कारण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा ही काय, ही सर्वात मोठी परीक्षा आहे. आणि सर्वात मोठी परीक्षा म्हणजे काय, तर यामध्ये प्रश्नाची लेवल थोडी हार्ड असते, आणि प्रश्न तुम्हाला थोडे इनडेप्थ विचारले जातात. म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची असली पाहिजे टॉपिकची, त्यावर तुम्हाला इथे राज्यसेवेवर प्रश्न विचारले जातात. आता जेव्हा तुम्ही हा विषयांचा अभ्यास सखोल करणार आहे तर ऑब्व्हियस आहे की कंबाईन मध्ये जे काही त्याच्या आधारावर प्रश्न येणार ते तुम्ही आरामात सोडवू शकता. म्हणजे त्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करायची आवश्यकता नाहीये. आणि मुख्य परीक्षेमध्ये कंबाईनचा जो पेपर असतो त्याचा 86% सिलेबस तुमचा हे करता करता कव्हर होणार आहे. म्हणजे काय, जर आपण राज्यसेवा जर निवडली तर राज्यसेवा करता करता त्या अंतर्गत कंबाईन, त्या अंतर्गत गट क आणि इतर ज्या परीक्षा आहे एमपीएससी कंडक्ट जे करते त्या परीक्षांचा बराचसा अभ्यास तुमचा कव्हर होतो. आणि ऍडिशनली इथिक्स वगैरे जे आहे ते तो तुम्हाला राज्यसेवेसाठी करणं आहेच. तर म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही जर कन्फ्यूज असाल राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये, तर पहिले सिलेबसचा पॅटर्न बघा, दुसऱ्यांदा पहिले सब्जेक्ट्स बघा,
की राज्यसेवेचे सब्जेक्ट कोणते आहे, कंबाईनचे सब्जेक्ट कोणते आहे. आता सब्जेक्ट तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर आढळतात, कारण हे लक्षात ठेवा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण, सामान्य ज्ञान हे काही बदलणार नाहीये. ठीक आहे, विज्ञान असू द्या, हे सब्जेक्ट बदलणार नाहीये. या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही जो काही राज्यसेवेसाठी करताय त्याचाच फायदा तुम्हाला कंबाईन मध्ये होणार आहे, त्याचाच फायदा तुम्हाला गट क मध्ये होणार आहे. म्हणजे जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुम्ही सर्वप्रथम राज्यसेवेसाठी सुरुवात करा. राज्यसेवा करता करता बऱ्याच प्रमाणात तुमचा कंबाईनचा अभ्यास होईल आणि त्याच पद्धतीने तुमचा गट कसा देखील अभ्यास होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्या स्पेसिफिक परीक्षेसाठी 10% 15% जो अभ्यास आहे तो तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे, पण तुम्हाला राज्यसेवा करता करता इतर परीक्षांमध्ये सुद्धा त्याचा फायदा मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे सब्जेक्ट बघा, हे सब्जेक्ट मी सांगतोय म्हणून नव्हे, तर प्रॉपर सिलेबस मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि सिलेबसला कम्पेअर करून बघा, तर तुम्हाला आढळून येईल मी जे काही सांगतोय हे बरोबर सांगतोय. म्हणून कळलं का? तुम्हाला जर राज्यसेवेचा सिलेबस हवा असेल, कंबाईनचा सिलेबस हवा असेल, कोणताही विचार न करता मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आता तिसरा मुद्दा असा येतो, सिलेबस तर मी तुम्हाला सांगितला, सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले, म्हणजे राज्यसेवा करता करता बऱ्यापैकी कंबाईन तुमचं होऊन जातं. आता तिसरा मुद्दा असतो विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफचा. आता कट ऑफचं मी याच्यासाठी सांगतोय कारण मागच्या काही वर्षापासून ना कंबाईन मध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, गट क मध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. आता तलाठीच्या देखील जागा गट क अंतर्गत आलेल्या आहेत. आता तलाठीचा जो स्कोअर आहे, कट ऑफ लागतो, तो 100 पैकी 90च्या घरात लागतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमचा 90% अॅक्युरसी असली पाहिजे, तेव्हा तुम्हाला पोस्ट मिळते. पण तेच जर तुम्ही राज्यसेवेचं बघितलं तर राज्यसेवेमध्ये या वर्षीचा कट ऑफ पूर्व परीक्षेचा 50% कमी लागलेला आहे. 200 पैकी 98, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 98 लागलाय आणि मुख्य परीक्षेचा देखील कट ऑफ राज्यसेवेचा हा 50% खालीच राहणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे राज्यसेवेमध्ये तुम्हाला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ फार कमी आहे. ठीक आहे, आणि हा कट ऑफ डिपेंड करतो परीक्षेचे काठिण्य पातळीवर. परीक्षा सोपी आली तर कट ऑफ वाढतो, परीक्षा कठीण आली तर कट ऑफ कमी होतो. आता यावेळेसचा पेपर थोडा कठीण असल्यामुळे कट ऑफ कमी झाला, पण हा कट ऑफ कधीही 60%च्या वरती गेलेला नाहीये. पण तेच जर आपण कंबाईन मध्ये बघतोय तर कंबाईन मध्ये कट ऑफ 60 मार्काच्या वरती गेलाय, 100 पैकी 60च्या वरती कट ऑफ जातोय. आणि हे का बरं जातोय? कारण कॉम्पिटिशन खूप आहे. आणि या अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोणती परीक्षा जर टार्गेट करायची असेल तर माझ्या मते तुम्ही नवीन विद्यार्थी आता राज्यसेवा करा, कारण राज्यसेवेमध्ये अनालिसिस लागतं आणि ज्या विद्यार्थ्याचा अनालिसिस चांगला आहे, ज्या विद्यार्थ्याचा फॅक्ट्स अँड फिगर्स त्याला लक्षात राहतात, अशा विद्यार्थ्याला फायदा राज्यसेवेतही होणार आहे, कंबाईन मध्ये होणार आहे आणि गट क मध्ये देखील होणार आहे. म्हणून प्लॅन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा पेपर्स होतात तर सर्वात पहिले राज्यसेवेचा पेपर होतो आणि राज्यसेवेनंतर कंबाईन, गट क असे पेपर होतात. म्हणजे राज्यसेवेचा जरी तुम्ही अभ्यास करत असलात तरी कंबाईन आणि गट क हे तुमचं बॅकअप म्हणून राहतं. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही जेव्हाही विद्यार्थ्यांना ऍडवाइस करतो किंवा मार्गदर्शन करतो, आमचा एक स्पष्ट उद्देश राहतो की तुम्हाला लवकरात लवकर जॉब लागला पाहिजे. म्हणजे तुम्ही राज्यसेवेचं जरी प्रिपरेशन करत असलात तरी तुमचं कंबाईन तुम्ही द्या, तुम्ही गट क द्या किंवा इतर ज्या परीक्षा येत आहेत ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहे त्या देखील द्या. म्हणजे काय, तुम्हाला कोणतीही जर पोस्ट मिळत असेल तर ती पोस्ट पहिले घ्या आणि त्याच्यासोबत तुमचा ध्येय कंटिन्यू ठेवा. कारण राज्यसेवा करता करता या परीक्षांचा अभ्यास बराचसा तुमचा कव्हर होतो. ठीक आहे, हे स्पष्टपणे मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुमचं प्लॅन असेल की एमपीएससीचा मला अभ्यास करायचा आहे तर माझ्या मतानुसार तुम्ही पहिले राज्यसेवेला टार्गेट करा. राज्यसेवा करता करता बऱ्याच प्रमाणात तुमचा कंबाईनचा अभ्यास होतो आणि गटकचा देखील अभ्यास त्याच्यामध्ये समावलेला राहतो. एक साधं उदाहरण द्यायचं, जर आता आपल्याला माउंट एव्हरेस्टवर जर मी चढाई करायला गेलो आणि माझी तेवढी कॅपॅबिलिटी तयार झाली की मी माउंट एव्हरेस्ट सर करणारच आहे, पण मी नाही करू शकलो, पण माउंट एव्हरेस्ट नाही करू शकलो तर पण त्याच्या खालचे जे काही छोटे छोटे पहाड आहेत तिथपर्यंत मी जाऊ शकतो ना. हीच अॅनॉलॉजी तुम्ही परीक्षेला लावा. जर आपण राज्यसेवेसारख्या परीक्षेचा अभ्यास करतो, राज्यसेवा परीक्षा निघाली तर अतिउत्तम, पण ती नाही निघाली तर कंबाईन असू द्या किंवा इतर गटकच्या परीक्षा असू द्या, त्या तुमच्या आरामात निघू शकतात. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जेव्हाही तुम्ही स्पर्धा परीक्षांचा ध्येय घेऊन इथं येताय, तुम्ही कधीही मोठ्या परीक्षेला टार्गेट करा. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या परीक्षेला टार्गेट करता तर बऱ्याच प्रमाणात तुमच्या छोट्या छोट्या ज्या परीक्षा असतात त्यांचं प्रिपरेशन तुमचं आपोआप होतं. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये ते सब्जेक्ट सगळे समावलेले असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला इतर परीक्षांमध्ये देखील मिळतो. म्हणून जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर माझ्या मतानुसार तुम्ही राज्यसेवेलाच निवडायला पाहिजे आणि त्याचे पूर्ण सायंटिफिक कारण मी सांगितलेले आहे. सब्जेक्ट्स विषय मांडलेले आहेत, म्हणजे विषय देखील बऱ्या प्रमाणात सगळे कॉमन आहे. फक्त राज्यसेवेचा इथिक्स एक विषय सोडला आणि इंटरनॅशनल रिलेशन वगैरे हे जे छोटे छोटे टॉपिक सोडले तर बाकी सगळे विषय तीनही परीक्षेला कॉमन राहतात. म्हणून जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर राज्यसेवेला तुम्ही पहिला प्रेफरन्स दिलं पाहिजे आणि राज्यसेवेचा अभ्यास जर तुम्ही आतापासून सुरू केला तर ते करता करता बऱ्याच प्रमाणात तुमचा कंबाईनचा अभ्यास आणि गटकचा अभ्यास देखील त्यामध्ये इन्क्लूड राहतो. आता
यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून देखील कन्फ्युजन असेल, ठीक आहे, जर तुम्हाला अजून देखील कन्फ्युजन असेल की राज्यसेवा करायची की कंबाईन करायची, तर सरळ माझ्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करा 8806242059. कोणताही डाऊट असेल, छोट्यातला छोटा डाऊट असेल, सिलेबस हवा असेल कंबाईनचा, राज्यसेवेचा, किंवा बुक लिस्ट हवी असेल, काही हवं असेल, किंवा मार्गदर्शन पाहिजे, सर अजूनही कन्फ्यूज आहे सर मी, नेमकं काय करायला पाहिजे, तर अशा वेळेस सरळ तुम्ही तुमचा फोन उचला आणि मला कॉल करा. कोणताही विचार करू नका की सर बिझी असतील, काय असतील. बिझी असेल तर मी तुम्हाला कॉल करेन, पण मी सगळ्यांसोबत बोलतोय, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणून कोणताही जर डाऊट असेल तुमच्या मनात परीक्षेसंदर्भातला, तर बिंदास मला कॉल करा, कारण मी तुमच्यासाठीच बसलोय, तुम्हाला मार्गदर्शन करायलाच बसलोय, आणि हक्काचा माणूस म्हणून मला कॉल करा. कळलं का तुम्हाला? तर यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की असेच जे तुमचे डाऊट आहेत, या डाऊटला रिझॉल्व्ह करायला, म्हणजे आता कसं होतं की ते युट्यूबवर फक्त मी तुम्हाला संभाषण देतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो, पण तुम्ही माझ्यासोबत संवाद साधू शकत नाही. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकामधला संवाद झाला पाहिजे. त्या अनुषंगानं आमच्या अकॅडमीच्या वतीनं 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता आम्ही एक वर्कशॉप ठेवलेला आहे. हा वर्कशॉप सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे जे कोणी विद्यार्थी हा व्हिडिओ माझा बघत असेल त्यांनी तर आवर्जून जॉईन करावं. कारण काय की तुमचे जे काही डाऊट असतील, जसा हा जो डाऊट आहे की राज्यसेवा करावी का कंबाईन करावी, अशा प्रकारचे सगळ्या डाऊटचं रिझोल्युशन तुमचं या वर्कशॉपमध्ये होणार आहे. कोणते पुस्तकं वाचावे, नोट्स कोणते वाचावे, नोट्स कसे बनवावे, सुरुवात कुठून करावी, ठीक आहे, या सगळ्या बाबींचं, शंकांचं निरसन तुमचं या वर्कशॉपमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या वर्कशॉपमध्ये फक्त मी नव्हे तर माझ्यासोबत माझी पूर्ण टीम असणार आहे, आणि ही टीम तुम्हाला तिथे डाऊट रिझॉल्व्ह करायला असणार आहे, आणि तुम्ही सरळ माझ्यासोबत संवाद साधू शकता, किंवा इतर जे शिक्षक आहेत त्यांच्यासोबत देखील संवाद साधू शकता. म्हणजे तुमच्या डाऊटचं निराकरण तिथं होणार आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे वर्कशॉप अटेंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवला आहे, तो अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्या ग्रुपला जॉईन करा, तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा, आणि त्यावर तुमचे प्रश्न मांडा, जेणेकरून आपण 8 ऑगस्टला जेव्हा भेटू संध्याकाळी 5 वाजता, तेव्हा आपण त्या सगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहे, आणि तुम्ही डायरेक्टली 1 to 1 आमच्यासोबत तिथे बोलू शकता. म्हणून तुम्हाला हे वर्कशॉप अवश्य अटेंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि या संदर्भात जरी काही डाऊट असेल तरी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही मला डायरेक्टली कॉल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त इतर करंट अफेअर्सचे जे अपडेट्स आहेत ते जर तुम्हाला ऍक्सेसिबल हवे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलचा QR कोड इथे दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. तर हे टेलिग्राम चॅनल अवश्य तुम्ही जॉईन करा, किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा. डेली करंट अपडेट किंवा इतर ज्या माहिती आहे, नोट्स असू द्या, बुक लिस्ट असू द्या, सगळ्या बाबी आम्ही टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे. तिथून तुम्ही सगळे आमचे नोट्स, सगळे आमचे कंटेंट ऍक्सेस करू शकता. त्यानंतर जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्ही ठरवलेलं असाल की नाही सर मला MPSC राज्यसेवाच करायची आहे, पण नेमकं कळत नाही की कुठून करावी, काय करावी, मार्गदर्शन हवंय पण कोणाकडून घ्यावं हे कळत नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही स्वतः समर्पण बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या बॅच अंतर्गत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू असे 3ही टप्पे एकत्रितरित्या तुमच्या या समर्पण बॅच अंतर्गत आम्ही तिथे तुम्हाला शिकवणार आहे. या अंतर्गत आमची जी टीम आहे, प्रत्येकाने एकदा तरी किमान UPSC किंवा MPSC चा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम इथे तुम्हाला शिकवायला असणार आहे. यासाठी आम्ही जी 1 टाइम फी चार्ज करतोय ती आहे 29,999, आणि यामध्ये आम्ही सध्या अर्ली बर्ड ऑफर म्हणून 10% सूट देतोय, म्हणजे हीच फी तुम्हाला 26,999 होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी आहे. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही आमची ऑनलाईन बॅच आहे, आणि या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करू शकता, आणि त्याच लेक्चरची रेकॉर्डिंग तुम्हाला इमिडिएटली आमच्या ऍपच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते, आणि ती रेकॉर्डिंग तुम्ही किती वेळा बघू शकता, आणि लाईफ टाइम साठी तुम्हाला ऍक्सेस आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन यामध्ये तुम्हाला टाकण्यात आलेलं नाही आहे. यामध्ये तुमचं उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस असू द्या, पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज असू द्या, सगळ्या बाबी याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. आणि यामध्ये सर्वात प्रमुख जो फीचर आहे ते म्हणजे मेंटरशिपचं, म्हणजे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन, आठवड्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन तुम्हाला या समर्पण बॅच अंतर्गत तिथं आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तर हे स्पेसिफिकेशन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आम्ही NCERT आणि बालभारतीचा फाउंडेशन देखील इन्क्लूड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं NCERT आणि बालभारती वाचायची आवश्यकता राहणार नाही. या सगळ्या बाबी या कोर्स अंतर्गत तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिल्या गेल्या आहेत. या व्यतिरिक्त एऑन आयएस अकॅडमीच्या वतीनं एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आम्ही चालवत आहे, ज्याचं नाव परिश्रम आहे. जर हा प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्या चॅनलची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यामध्ये दररोज सकाळी 10 वाजता आम्ही एक प्रश्न टाकतो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तर लिहून अपलोड करावं लागतं. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं, आणि 1 ते 3च्या दरम्यान त्या प्रश्नाचं YouTube लाईव्हच्या माध्यमातून डिस्कशन होतं विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रोग्रामचा अवश्य लाभ घ्या, आणि लक्षात ठेवा उत्तर लिखाण कठीण नाही आहे, उत्तर लिखाण फार सोपं आहे. किती सोपं आहे तुम्हाला या प्रोग्रामच्या माध्यमातून कळेल. कारण लक्षात ठेवा,
जर MCQ मध्ये एखादा प्रश्न बरोबर राहिला तर 2 पैकी 2 मार्क मिळतात, पण प्रश्न जर चुकला तर 2 पैकी 2 जातात आणि वरतून निगेटिव्ह मार्किंग 1/4 जाते, म्हणजे -2.5 होतात. म्हणजे उत्तर लिखाणात निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. तुम्ही 1-2 जरी मुद्दे लिहून आले, 10 मार्काचा प्रश्न असेल तर 10 पैकी किमान 1-2 मार्क तुम्ही मिळवू शकता, हे लक्षात ठेवा. हे उत्तर लिखाणाचं पॉझिटिव्ह गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि उत्तर लिखाण करणं फार सोपं आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की जर सुरुवात करत असाल तर राज्यसेवेला तुम्ही पहिलं प्रेफरन्स दिलं पाहिजे. या व्यतिरिक्त आमचे जे इतर कोर्सेस आहेत, जर त्याचा तुम्हाला ऍक्सेस घ्यायचा असेल किंवा काही फ्री कोर्सेस आहेत त्याचा तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचा असेल तर आमचं ऍप आहे EON IAS अकॅडमीचं, ते अवश्य डाउनलोड करा. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतेही डाऊट असतील, सिलेबस हवा असेल, बुक लिस्ट हवी असेल, ठीक आहे, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, काही असेल तर तुम्ही बिंदास मला माझ्या नंबरवर डायरेक्टली व्हॉट्सअप करा किंवा कॉल डायरेक्टली करू शकता 8806242059. आणि लक्षात ठेवा 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता आपलं वर्कशॉप होत आहे. त्या वर्कशॉपची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. अवश्य जॉईन करा, कारण त्याच्यामधून तुमच्या प्रत्येक डाऊटचं निराकरण होणार आहे. आणि तुम्ही तर जॉईन करा, पण तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील सांगा ते वर्कशॉप अटेंड करायला. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.